आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। माहीममधील न्यू माहीम शाळा पाडण्याच्या निर्णयावरून आता स्थानिक पातळीवरती वाद पेटलाय। स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवण्याचा दावा करत शाळेबाहेर फलक लावलेत, तर मुंबई महानगरपालिकेने अहवालात शाळा धोकादायक असल्याचं सांगत पाडकामाची तयारी सुरू केली आहे। माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा मात्र या निर्णयाला विरोध आहे। अशातच मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता शाळेबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे। एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवण्याचा दावा होत असताना दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध होतोय। यामुळे माहीममधील मराठी शाळेचा हा वाद आता चांगलाच चिघळलाय। एकीकडे देशभरात वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। ठिकठिकाणी वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम काल घेण्यात आला। अशातच मात्र मालेगावातील इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं एल्गार सभेमधून जाहीर केलंय। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मालेगावात इस्लाम पार्टीची सभा पार पडली। या सभेमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या मुस्लिम जनसमुदायासमोर वंदे मातरम बद्दल आपली भूमिका जाहीर केली आहे। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, संविधानात कुठेही लिहिलेलं नाही वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, त्यामुळे मी वंदे मातरम म्हणणार नाही असं आसिफ शेख यांनी जाहीर केलं। त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान को मानने वाले लोग हैं हम। इसमें कहां लिखा है मुझे बताओ कि तुम जबरदस्ती कर सकते हो? सुप्रीम कोर्ट का फैसला है कि किसी भी मजहब के लोगों को, कोई भी धर्म के लोगों को जोर जबरदस्ती नहीं की जा सकती। जबरदस्ती तुमको वंदे मातरम नहीं पढ़ाया जा सकता। आज मैं बोलता हूं कि मैं वंदे मातरम। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। परभणीतील मानवत तालुक्यातील ताडबोर गाव तसंच सेलू तालुक्यातील डेंगळी पिंपळगाव इथं उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। सकाळी 10 वाजता ताडबोर गाव इथं तर सकाळी 11 वाजता ढेंगळी पिंपळगाव इथं शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील। दुपारी 2 वाजता पाटोदा तालुक्यातील परतूर इथं उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे, तर संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा इथल्या पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। पुण्यातील बोपोडी भागातील जमिनीच्या संदर्भात 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये हेमंत गावंडे या बांधकाम व्यावसायिकांचा देखील समावेश आहे। गावंडे यांच्या विजन प्रॉपर्टीज आणि अमेडिया कंपनीनं राज्य सरकारच्या अॅग्रिकल्चरल डिपार्टमेंटची 5.5 हेक्टर जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। दरम्यान तेच हेमंत गावंडे आहेत ज्यांनी एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन घोटाळ्यामध्ये विजन कंपनीची भूमिका बजावलेली होती, ज्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता। आता एकनाथ खडसे या हेमंत गावंडेंचा हिशोब चुकता करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या मागोमाग आता ठाणे महानगरपालिकेचे देखील आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर होणार आहे, तर 17 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत। ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील शिंदेच्या शिवसेनेच्या युवा सेनेकडून महापालिकेच्या सर्व प्रभागामध्ये नव्यानं बूथ रचना करत मोर्चे बांधणी केली जाते। आगामी निवडणुकांमध्ये पक्षानं ठरवलं तर युतीत नाहीतर स्वबळावरती निवडणुका लढण्याची देखील तयारी असल्याचं नाशिकच्या युवा सेनेकडून सांगितलं जात आहे। 30 प्रभागात आम्ही शाखा प्रमुख आणि बूथ प्रमुख आम्ही देतोय। ज्या काही मतदार याद्या आहे त्याच्यावर आम्ही बसायला त्यांना आदेश दिले आणि येणारा जो अनागोनी काळात निवडणूक आहे त्याच्या माध्यमातून युती असो किंवा शिंदे साहेबांचे आदेश असो की सेपरेट आपल्याला लढायचे, आम्ही त्याच्या अनुषंगाने आज आम्ही अशी तयारी केली आहे। पंढरपूरमध्ये पंचायत राज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विरोधक एकत्र आलेले आहेत। सत्ताधारी भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि मनसेचे नेते हे एकत्र आलेले असून भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे। माढ्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील, काँग्रेसचे भगीरथ भालके, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे आणि शिंदेच्या शिवसेनेचे महेश साठे आणि मनसे दिलीप धोत्रे यांनी भाजपच्या समाधान अवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्या विरोधामध्ये एकजूट दाखवली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीमध्ये ढेबे पाटील यांनी पक्षप्रवेश केला।
मुंबईत रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची रेल्वे पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला रीतसर परवानगी होती का? निषेध नोंदवून फक्त रेल्वेच्या वरिष्ठांना पत्रव्यवहार केला जाणार होता. मग अचानक आंदोलन कसं चिघळलं याबाबत चौकशी केली जाणार आहे. तसंच मोटरमन याचा आंदोलनातील सहभाग, नागरिकांची झालेली गैरसोय आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवलेला असला, त्यामुळेच या आंदोलनाची सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल हा रेल्वे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण आणि सीमांकनाच्या मुद्द्यावरती मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 38 याचिका दाखल झालेल्या आहेत. या सर्व याचिकांवरती राज्य सरकारसह राज्य निवडणूक आयोगाला 24 नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयानं निर्देश दिले. तर या संपूर्ण प्रकरणावरती 27 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी पार पडणार असल्याची माहिती आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकानं लागली पाहिजेत असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्यानंतर नाशिकमधील साधू महंतांनी त्यांच्या वक्तव्याचं स्वागत केलंय. दरम्यान या प्रकरणात सरकारनेच लक्ष घालावं आणि ज्याला हिंदू धर्म मान्य नाही, देवदेवतांची पूजा मान्य नाही, अशा लोकांवरती कुंभमेळ्याच्या काळात व्यवसायावरती निर्बंध आणावे अशी भूमिका नाशिकमधील साधू संतांनी घेतली. नाशिकमध्ये कुंभमेळावा लवकर होतोय, एवढी मोठी तयारी, मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन, आमचे आदरणीय गिरीश भाऊ असतील आणि सगळेजणच मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतायत. म्हणून मला असं वाटतं की आपल्या ह्या नाशिक भूमीमध्ये जिथे आता हे ज्वलंत हिंदुत्वाचा म्हणून आपण नाशिककडे आपण पाहतोय, म्हणून इथे हिंदुत्वाच्या संबंधित जेवढं जास्त प्रोत्साहन देऊ शकतो दिलं पाहिजे. आपल्या प्रसादावरती थुंकणं असो किंवा फळावळ भगवंताला अगदी अर्पण करणारे असो किंवा भाविकांना किंवा लोकांना विक्री करत असताना देखील ही मंडळी थुंका लावून त्या ठिकाणी अपवित्र करत असतात. अशा मंडळींना कुंभमेळ्याच्या संपूर्ण परिसरामध्ये कुठल्याही व्यवसायाला परवानगी देऊ नये, या नितेश राणेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करतो. रुपाली ठोंबरे यांना पक्षाची शिस्त भंग केल्याबाबत राष्ट्रवादीकडून नोटीस देण्यात आली आहे. रुपाली ठोंबरेंनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. रुपाली चाकणकरांविरोधातील वक्तव्यासंदर्भात 7 दिवसांमध्ये खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या महिलाध्यक्ष यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेलं वक्तव्य हे पक्ष शिस्त भंग करणारे आहे. याबाबत खुलासा प्रदेश कार्यालयाकडे 7 दिवसांच्या आत करावा, अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस ही रुपाली ठोंबरेंना देण्यात आली आहे. बाबा सिद्दीकींच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी सिद्दीकी यांनी केली. याचिकेमध्ये मुंबई पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. हत्येचे खरे गुन्हेगार हे पकडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याचा आरोप याचिकेमधून करण्यात आलाय. यावरती 11 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर 12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाड पोलीस ठाण्याला भेट देऊन संबंधित मारहाण प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा महाड बंद करू असा इशारा पोलिसांना दिला होता. त्यानंतर महाड पोलिसांनी 8 आरोपींपैकी 2 अटक केली आहे. उर्वरित 6 आरोपींना नोटीस बजावण्यात आलेली असून लवकरच उर्वरित आरोपींना देखील अटक करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर दिव्यातील 7 बेकायदा इमारतींवरती कारवाई सुरू केली. या कारवाईमध्ये 275 कुटुंब म्हणजेच सुमारे 1600 रहिवासी हे बेघर झालेत. यामुळे रहिवाशांनी मुलाबाळांसह ठाणे महापालिकेवरती धडक देत बिल्डरवर गुन्हा दाखल करा आणि आमचं पुनर्वसन करा अशी मागणी केली. पालिकेनं मात्र न्यायालयाचा हवाला देत मागण्या फेटाळलेल्या आहेत. बिल्डर विरोधात कठोर कारवाई आणि न्यायासाठी लढा देण्याचा निर्धार हा बेघर झालेल्या नागरिकांनी केला आहे. नवी मुंबईतील उल्वे किनारी उन्नत मार्गाचं काम सध्या प्रगतीपथावरती सुरू आहे. हा मार्ग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. अंदाजे 7 किलोमीटर असणारा हा मार्ग 6 पदरी असणार आहे. कार्यान्वित झाल्यानंतर हा आधुनिक द्रुतगती महामार्ग नवी मुंबईला जागतिक व्यापार आणि कनेक्टिव्हिटीचं प्रवेशद्वार बनवण्यामधील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. इतर प्रकल्पांप्रमाणे सिडकोतर्फे हा प्रकल्प करण्यात येतोय.
साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील पडळ परिसरामध्ये विनापरवाना सुरू असलेल्या उत्खननाचा मोठा घोटाळा समोर आलाय. तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमामधून या परिसरातील खाणींना केवळ 5 ते 5.5 हजार ब्रास इतक्या उत्खननाची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तब्बल 2.5 लाख ब्रासपर्यंत उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप हा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. या उत्खननामध्ये राजस्थानमधील RRMS इन्फ्रा कंपनीचा सहभाग असून संबंधित कंपनी आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये अर्थपूर्ण संबंध असल्याचा देखील आरोप हा करण्यात येतोय. या साखळीमुळे प्रशासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. आमची मागणी आहे की संबंधित गटाची ATS मोजणी आमच्या समोर करा, गावातल्या स्थानिक नागरिकांसमोर करा आणि संबंधित कंपनीवरती दंडात्मक कारवाई करून या प्रकरणाला पाठीशी घालणारे तहसीलदार बाई माने यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. की संबंधित प्रकरण तक्रार देऊनही पाठीशी घातलं जात आहे.